तर अमरावतीच्या परतवाडा सेक्स स्कॅन्डल प्रकरणातही एक मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी आरोपी आयानला परतवाडामधील कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी केली। याच कॅफे पिझ्झा हबमध्ये आयान अनेक मुलींना भेटल्याची माहिती आहे। दुसरीकडे या प्रकरणामध्ये पोलिसांनी 10 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांना चौकशी करून सोडण्यात आलंय। पण काही पुरावे आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर अमरावतीतील परतवाडा प्रकरणावरून राज्यामध्ये राजकारण तापलंय। भाजप नेत्यांनी तर या प्रकरणाला लव जिहाद असल्याचा आरोप केलाय। भाजप नेत्या नवनीत राणांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली आहे। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोसलेली विषवल्ली असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। राणांवर 2 समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। वडेट्टीवार यांची बोचरी टीका नवनीत राणा यांच्या जिव्हारी लागली आहे। हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसनं हिरवे विषारी साप जोपासले तशी टीका नवनीत राणांनी केली आहे। नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती बावचळल्यासारखी बोलते। हे अत्यंत घृणास्पद आहे। चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे कामं करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।